जय श्रीराम मंडळी. आपण आज जातोय धडगावून खुंटामुळे. होळी तर काल होती, काल जोडून गेली ती, म्हणजे 4-4:30 सकाळी 4 जोडून जाते ती होळी. तर आज तिथला मेला आहे आपला, तर तिथे जातोय आपण. आज आपली 390 घेऊन जातोय. 1.5-2 वर्ष होऊन गेली तिला पण घेऊन नाही गेलेलो आहे आपण. मग जाऊ आपण आपल्या 390 सोबत. तर चला भेटू खाली. चला मंडळी, जय श्रीराम. तर जातोय आपण आज. तुम्हाला सांगितलंच कुठे जायचं आहे ते. मस्तपैकी आज आपल्या 390ला मी कमीत कमी म्हणजे आता मेमध्ये आपल्या 2024 मे 10 तारखेला आपल्या 390ला 2 वर्ष कंप्लीट होऊन जातील. आणि मी खुंटामोडीहून इथे राहायला आलेलो आहे. मला 1.5 वर्ष होऊन गेलं. तर तेव्हापासून मी 390ला धडगावकडे घेऊन गेलेलो आहे खुंटामोडीला. तर आणि धडगावच्या घाटमध्ये गेलो नाही आपण 390ला घेऊन. तर आपण आज जातोय धडगावून खुंटामोडी. आपला आज आहे होळी. काल होळी होती आणि आज मेलादा आहे म्हणजे जत्रा. तर तिथे जाऊ आपण. मस्तपैकी व्हिडिओ वगैरे बनवू, मस्तपैकी थोडा भारी एन्जॉय वगैरे करू. 7-8 दिवस होऊन गेले घरी राहून बोर होऊन गेलो. म्हटलं जाऊनच जीव. असं तर रोजच जातो आपण धडगावला, पण आज जरा स्पेशल आहे, जाऊन येऊ म्हटलं. स्पेशल म्हणजे होळी निमित्ताने फ्यूल अप करून घेऊ. इथे पेट्रोल टाकून घेऊ. चला मंडळी, फ्यूल अप झाला. आधीच होता पेट्रोल त्याच्यामध्ये, पण म्हटलं टाकून घेऊ. अजून तितकं पण नव्हतं, थोडंसंच होतं. पोचायला पोचून गेलो असतो, पण रिटर्न व्हायला नाही. तिकडे पेट्रोल पंपवर गर्दी राहते खूपच धडगावला, म्हणून म्हटलं इथून टाकून घेऊ. तिकडनं नॉनस्टॉप येऊन जाऊ आपण. धडगावचा रोड थोडाफार बनलेला आहे, नाहीतर तोच बाकीचा बनलेला आहे. आणि बाकीचा तो आहे तोच आपला इंटरनॅशनल हायवे. जाऊ हळूहळू. मग दर्याहून तर एकदम बढिया रोड आहे डायरेक्ट धडगावपर्यंत. मग धडगावून पुढे अजून थोडा खराब आहे. मग थोडासा खुंटामोडीच्या इकडे रोड चांगला आहे. हा आता पुढे ट्रॅफिक पोलीस नाही पाहिजे, नाही तर बस एक तर नंबर प्लेट पण नाही आपल्या गाडीला. आता जस्ट गेले नंबर ते ट्रॅफिक पोलीस, काही नसतील वाटतं. नाही कोणी नाही, बरं आहे. आपल्याला आता इकडे टर्न घ्यायचा आहे, इंडिकेटर देऊन द्यायचं. या बसला लवकर काढावं लागेल, नाही तर पक्की बोर करून टाकेल. एक तर पुढे पहिलेच रोड खराब आहे. बरं इथे थांबली इथे. चला, हा बघा मंडळी रोड बनवून गेला आहे ना, तितका पण नाही बनलेला आहे, फक्त इथपर्यंत येतो रोड. मंडळी जसा तसा आहे रोड. अजून धूर किती पुढे, बापरे खतरनाक. ती बस पण दिसत नाही समोर. डेंजर काम आहे. फक्त हा एवढा लवकर सुधारून द्यायचा नाही का नाही. ते पिंपरी फाटा आणि आपला हा मसावत ते हे कोणतं फत्तेपूर आहे तिथपर्यंतच बाकी. हा एवढा लवकर सुधारून द्यायला पाहिजे. हाच रोड जास्त त्रास देतो यार. एकदम खतरनाक खराब रोड आहे. आणि 390 तर फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये चालते. इथे चौथा गिअर तर लागतच नाही. बस एवढा राहिला असा. चौथा गिअर टाकला आणि हे आलं गतिरोधक. काय यार, हा बसवाला बी लवकर नाही जाऊ देत होता, पण आता थांबला. तर निघून घेऊ. खूप खराब रोड आहे मंडळी, डेंजर. मंडळी आता आपलं आलं हे दरा. इथून आपला आता धडगावचा घाट चालू होऊन जाईल. तुम्ही तर बघितलं असेल, एक धडगावचा व्लॉग बनवला होता मी. बघितला नसेल तर बघून घ्या. तेव्हा वातावरण खराब होतं, त्या वातावरणामध्ये बनवलं होतं मी. थंडी होती खूपच, धुवारी होती, पुरं धुवा होऊन गेला होता. तेव्हाचा व्हिडिओ येतो. आणि आता हा उन्हाळ्यामधला आपला होळीचा व्हिडिओ राहील, बघून घ्या. आता इथून आपला घाट चालू.
मस्तपैकी लीन मारायची राहते इथून आपल्याला गाडी. इतकी भारी लीन होते ना, दोघं टायर नव्हेत आपले, नो टेन्शन. इथे 1.5 वर्षानंतर जातो हिला घेऊन, तर इतकं भारी वाटतंय ना, खूप भारी वाटतंय मला. कारण की हिला घेतली तेव्हा मी तिकडेच राहायचो खुंटामोडीला. 15-16 वर्ष राहिलो मंडळी मी खुंटामोडीला, म्हणून तिथली होडी मिस नाही करू शकत. कसं आहे म्हणजे 15 वर्ष मी जरा तिथे राहिलेलो आहे ना, म्हणून ते सेंटिमेंट जोडून गेलेले आहेत थोडे. भारी वाटत होतं पण यार ते गावामध्ये राहून. गावाची लाईफच वेगळी राहते. गावामध्येच राहायला आवडतं मला, सिटीमध्ये नाही. काही नाही तेवढं बरोबर. सगळ्या गोष्टी अवेलेबल राहतात सिटीमध्ये, पण सुख नाही भेटत. गाव तर गाव राहतं शेवटी. हे बघा अशी लीन मारायला मजा येते इथे, अशी ते खतरनाक. नुसतं लीन मारत मारत जायचं. तळगावचा घाट बघून घ्या अजून तुम्ही, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी मंडळी. किती भारी. तुम्हाला वाटत असेल कधी, वाटत दिसत असेल कधी, दिसत असेल काय माहिती, लीन मारताना समजत असेल त्यांचं, पण मला तर मजा येते. हा 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 हा, बहुत दिनों बाद रे भाई, इतना सुकून तो कभी नहीं मिला. जितका लीन मारायमध्ये सुख भेटतो ना, तितकं कशात नाही साला. माझा फेवरेट टर्न आला आहे मंडळी, बघून घ्या. ओ हो हो हो, ओ हो हो हो, ओ हो हो हो, वा 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 वा, खतरनाक. एक नंबर यार. लीन मारायची मजा वेगळी राहते घाटामध्ये जायची. तसं तर रोज येतो मी इकडे, पण युनिकॉर्नवर काही मजा येत नाही आणि हळूच जावं लागतं, कारण की मम्मी राहते सोबत. आता बी हळूच आहे म्हणा आपण, पण एक लीन मारायचं ते जरा ॲड होऊन जातं ना, मग भारी वाटतं थोडंसं. फक्त लीन मारताना आहे ना, खडी वगैरे चेक करून घ्यायची, दगडं दुगडं पडलेलं राहते इथे. कारण की ट्रका वगैरे पण चालतात आणि थोडंसं पुढे रोडाचं पण काम चालू आहे. ते चढते तर असं चढते ना, वाटत नाही झालं की चढतीस पुढे, किती बी मोठे चढते राहू द्या, सपासप चढते डायरेक्ट. हे व्हाईट पट्ट्या मारून दिलेले, याच्याने अजून लूक वाढून गेला याचा आपल्या रोडाचा. ओव्हरलोड ट्रक आता चढत पण नाही, असं पहिल्या गिअरमध्ये पण चढत नाही. एकदम टॉप मारावं लागतो त्यांना फुल पॉवरमध्ये, तरी पण नाही चढत. बाकी इथं हे तर काही नाही, अजून पुढे खूप खूप मोठे मोठे चढाव आहेत. कसं वाटतंय मंडळी तळगावचा घाट? भारी वाटतोय का नाही चालायला? इथून आता थोडंसं सीधा रोड आहे, इथून व्ह्यू बघायचा आहे का तुम्हाला? व्ह्यू बघून घ्या तुम्ही, किती कडक व्ह्यू डायरेक्ट खतरनाक. पा दाखवून देतो तुम्हाला मी, थांबून थोडंसं. पावसाळ्यामध्ये किती भारी वाटत असेल इथे. हे बघा, ते तिकडे आपण दरा आहे, तो दरा आहे, तिकडनं आलो आपण. असं आहे बघा. चला आता निघू, आपल्याला टाईम होऊन जाईल. तिकडनं पण रिटर्न व्हायचं आहे आपल्याला लवकर. होडी बघायची आहे, मेलादा बघायचा आहे. होडी नाही, सॉरी, मेलादा. होडी तर कालच जळून गेली रात्री. हे पा मंडळी, पुढे पण एक भारी टर्न आहेत ना, मस्त. हे पा, याला इकडे गेला, याला असा केला, अजून पुढून एक टर्न आहे. मस्त वाटतं यार. मम्मीला हिच्यावर बसता येत नाही, तर रोज हिच्यावरच आणणार आहे मम्मीला मी अपडाऊनला. हा एक टर्न पाहून घे मंडळी. कमेंटमध्ये सांगा कोणाला कोणाला लीन करायला आवडतं घाटमध्ये आणि राईड काढायला आवडतं घाटमध्येच. कोणाला कोणाला गाडी चालवायला आवडतं या अशा घाटमध्ये, कमेंटमध्ये नक्की सांगा मला. हा आलाय आपला आता धावल घाट आहे हा. इतके जवळ टर्न आहे ना मंडळी या धावल घाटला, खूपच जवळ टर्न आहे. हळू चालावं लागते इथे, कारण की एखादी मोठी ट्रक वगैरे आली तर तिला मोठा टर्न घ्यावा लागतो ना, मग इकडच्याला जाताना थांबावा लागतो. जोपर्यंत ट्रक निघत नाही तोपर्यंत.
आता पुढे आपल्याला एक हनुमानचं मंदिर लागेल. आणि इथे टर्नवर खडी पडलेली राहते ना, ते गाडी स्लिप होतात खूपच. आपली नाही झालेली आहे पण इतरांची. मंदिर जय बजरंगबली तोड दे दुश्मन की नळी. बजरंगबलीचं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे ते. म्हणजे मी इकडे आलो आहे, इकडच्या भागामध्ये आलो आहे तेव्हापासून बघतोय. कमीत कमी 20 वर्षापासून बघतोय मी. त्याच्या आधीचं असेल हे, पण तरी 20 वर्षापासून बघतोय याला, मंदिराला. हे याला आपलं कोणतं गाव आहे हे? हां, हे ना धावल घाट. मंडळी हे आहे आपलं काकडदा. काकडदा आहे, काकडदा. इथे कांदा भजी मस्त भेटते. मागच्या व्लॉगमध्ये पण बोललो होतो मी. ओय सरकणार रे, जाऊ देणार रे. ओ भो जाऊ देणार रे, जगाच्या कारण रे. ड्यूक 390 वर्सेस युनिकॉर्न. काय झालं रे? केव्हांचा जोऱ्या देत होता, जवळ आलं तर लगेच मागे चालला गेला, ब्रेक दाबून घेतले. तर मंडळी फायनली आपण आता पोचून गेले धडगावला. आता काही इथून आपल्याला जायचं डायरेक्ट खुंटामोडी. इथे थांबायचं नाही आपल्याला. इथे पुढे एक मित्र आहे, त्याला विचारून घेऊ येतोय का बॉस मेळाला बघायला. असं तर त्याचं दुकान आहे, मिनी बँक आहे त्याचं. मंडळी दडगावच्या बाहेर तर निघून गेलो आहे आपण. आणि रोड बी एकदम भारी लागला आहे. म्हणजे खराब आहे हा, थोडासाच खराब आहे तिथपर्यंत. आणि त्या माझ्या मित्राला विचारलं मी की आज नाही जमणार बा, जाऊन येतो असं. ऊन पडतं आहे म्हणे खूपच. आणि त्याचे कस्टमर्स पण होते ना, म्हणून काही आला नाही तो. मग म्हटलं राहू ते कशाला उगाच, तुझं काम आहे भो, आम्ही तरी कमी माणसं. म्हणून म्हटलं जाऊन येतो मी. कुठून आलं भाऊ? शाला चांगला आहे. कपडे विकते भेटले आहे तुमच्या गाडीला. तिलू नाही राहील. तिलू apa mah ayah bihir lain terakhir apa ya makasih apa सगळ्याला जमते. हा पंगरा पाया ही खुटामोली. हो हिंदी गगणार तामून नेटला जाणार. हवे 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 हो चला तांदी. हा हो हो. हे मंडळी आता होडी गेली नाही इथली, तर हे रस्त्यावर असं नाचून नाचून पैसे घेतात. देऊन द्यायचे, आशा राहते बिचाऱ्यांना, आशीर्वाद देतात. कारण की मोरखे म्हणतात हे आपल्या आदिवासीमध्ये, मोरखे राहतात ना हे, यांचा आशीर्वाद चांगला राहतो. भले ते दारू पिलेले असो का काही बी असो, पण चांगला आशीर्वाद राहतो, चांगले बोलतात. तर मंडळी आपण पोहोचून गेलो इथे खुंटामोडीला. काय माहिती गर्दी आहे की नाही आहे. गाडी लावायला जागा बघू आपण आधी. आता डायरेक्ट वरती जाऊ देऊ, मग येऊ खाली. इकडे लावून देऊ गाडी खाली कुठेतरी सावली पिवलीमध्ये. इकडे लावा लागेल गाडी आपली. ये हाय रे गर्दी. हा 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 हा, ये खुंटामोडी का मेला था. काय नाही तेवढी खास गर्दी, पण तितकी.
या असा मेळादा राहतो मंडळी, त्या तिकडे पालखी वगैरे आहे. इथपर्यंत येऊन लागलो मंडळी आपण. आता आपण गाडी लावायची जागा बघू. गाडी लावायला जागा बघावं लागेल, खालीच जावं लागेल. तर मंडळी आपलं आता प्रसाद वगैरे घेऊन घेतलेला आहे. म्हणजे प्रसाद नाही, सॉरी, पूजा वगैरे करायचे, नारळ वगैरे, दाड्या वगैरे आणि गुडने ते घेऊन घेतलेले ते. हो, तर त्या जिकडे आपण होळी शिलगवलेली होती रात्री सकाळी 4 वाजता, तिथे जातोय आपण. आता हे नारळ वगैरे घेऊन मग पूजा वगैरे करू आणि काय थोडीशी राख वगैरे घेऊन घेऊ देवीसाठी, चांगलं आहे. तर मंडळी आलोय आपण आता इथे होळीची शिलगवली या इथे. हा चालू हो. मंडळी आपली आता पूजा झाली आणि प्रसाद घेऊन घेतला आहे.
तर मंडळी संपलाय आपला आता मेलादा. आता जातोय आपण घरी. बघून घेतला मेलादा कसा होता कमेंटमध्ये सांगायचं मला. हो चला चला चला. यायची साले आता असंच राहतील. तर मंडळी धडगावला रिटर्न झालो आपण. आता नॉनस्टॉप जायचे आपल्याला, कुठेच थांबायचं नाही आहे. कारण की रात्र जर झाली मग आपल्याला दिसणार नाही म्हणजे कसं दिसणार नाही. आपलं जे हेल्मेटचं वायझर आहे ते ब्लॅक आहे. हे उन्हामुळे मी ब्लॅक घालून आलो होतो. वाटलं नव्हतं की इतका उशीर होईल. विचार केला होता की लवकर निघून येईल, पण काय लवकर जमलं नाही. मग वेळ झाला. मग अंधाऱ्यामध्ये काय दिसणार नाही याचं ब्लॅक वायझरमुळे. हे पण अंधार आणि अजून संध्याकाळी बी अंधार. तर मंडळी आपण तर आज मेलादा बघून येऊन लागलो, होळी बघून येऊन लागलो. तर आजचा व्हिडिओ कसा होता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि काय सांगणार होतो मी तुम्हाला मंडळी, नृत्य कसं होतं ते सांगून द्यायचं. फक्त आपली आदिवासी होळी अशी साजरी केली जाते तिकडे, फक्त धडगाव साईडलाच. आपल्या इकडे शहाद्याच्या साईडला नाही अशी साजरी केली जात, म्हणून तिकडे मजा येते होळी पाहायला धडगावकडे. तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथे संपवू आणि आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय, लव यू मंडळी, बाय.